आपण सर्व पुण्यवान मंडळी आहोत. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. थोडं लक्ष द्या. मॉनिटर कमी कर दादा आणि मागचा आवाज वाढव. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकारणाशं विदाय हि तदोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडल. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात, भाग्यवान मंडळी आहात की स्वामीजींचा शताब्दी महोत्सव तुम्हालाही पाहायला मिळतो आणि मला सुद्धा पाहायला मिळतो. खरं सांगू, मानवी देहाला आल्यानंतर माणसाकडून 2 उत्सव हे नेहमी घडले पाहिजेत. थोडं लक्ष द्या कीर्तन. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून 2 उत्सव घडले पाहिजेत. पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा, आणि नाही जर देवाचा उत्सव जीवनामध्ये घडला तर साधूचा उत्सव तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडलाच पाहिजेत. हे बघा, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आम्ही कीर्तन करतो, पण बाकीच्या ठिकाणी कीर्तन करण्याची पद्धत वेगळी आणि तुम्हा पंचक्रोशीतील खोडेपुरी या परिसरात कीर्तन करण्याची पद्धत वेगळी. इथं ऐकणाऱ्यापेक्षा कीर्तनकार माझ्या समोर जास्त बसलेले, आणि हा कार्यक्रम नुसता तुमचा तालुका पाहतोय, परिसर पाहतोय असं नाहीये. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्या मोजपुरीच्या कार्यक्रमाची चर्चा चालू आहे. महाराज, मी ज्यावेळेस एंट्री करत होतो त्यावेळेस मला माझ्या चोख उभरायच्या पुण्यतिथीची आठवण झाली. ही पद्धतच आम्ही सुरू केली बरं. हे सगळे बाकी कॉफ्या करतात आमच्या. पहिले जर महाराष्ट्रात ही एंट्री जर असेल तर आमच्या वायुनंदनवाल्यांनी आमच्या चोख उभरायच्या सप्त्यात केली होती. तिकून येत असताना सेम असंच वातावरण होतं. लक्ष देऊन ऐका, मला अभंग सोडवायचा आहे. हे सर्व जाणकार मंडळी आहात, लक्ष देऊन ऐका. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर निश्चित माणसाकडून एक तर देवाचा उत्सव झाला पाहिजे, नाही तर साधूचा उत्सव झाला पाहिजे. देवाचा उत्सव का साजरा करायचा? एक, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो. एक, आपण रामनवमी साजरी करतोय. 2, आपण दत्त जयंती साजरी करतोय. 3, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय. आपण महाशिवरात्र साजरी करतोय. पण याच्याही पुढे जाऊन सांगू तुम्हाला, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाचा उत्सव नाही घडला तर चालेल, देव नाराज नाही होणार. पण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये साधूचा उत्सव घडलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, भगवंताचं एक गोड वाक्य. भगवंत काय सांगतो पहा, मैं संतन को दास संत मेरे मुकुट मनी. थोडा ट्रबल कमी करतो दादा. मैं संतन को दास संत मेरे मुकुटमणी. मी संतांचा दास आहे, मी संतांचा सेवक आहे आणि संत माझे मुकुटमणी आहेत. खरं सांगू तुम्हाला, साधूचा उत्सव केल्यानंतर, भक्ताचा उत्सव केल्यानंतर, एखाद्या संन्यासी महात्म्याचा उत्सव केल्यानंतर देवाचा गदगद होतो. महाराज, काय होतो? गदगद होतो. इथं जेवढे काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, आपल्या परिसरामध्ये एक परंपरा आहे की सुवासनी जेव घालायची आहे ना तुमच्या तिकडे. ती त्याच्यामध्ये 2 पार्ट आहे. सौभाग्यवती मायमाऊलीला सुद्धा 5 सुवासनी जेव घालतो, ही एक पद्धत आहे. आणि शाळेतल्या छोट्या छोट्या मुलीला सुद्धा आपण जेव घालतो, ती एक दुसरी पद्धत आहे. एका मायमाऊलीने सुवासनीचं जेवण ठेवलं, 5 सौभाग्यवती मायमाऊल्यांना आमंत्रण दिलंय. सुंदर असं चांदीचं ताट आहे, पैठणी शालू वगैरे एवढं सुंदर आहे. पण जेवायला जात असताना एका सुवासनीने आपलं 7 वर्षाचं लेकरू सोबत घेऊन गेली. लक्ष देऊन कीर्तन ऐका. आणि पंगत वाढायच्या अगोदर, देवाला नैवेद्य दाखवायच्या अगोदर तिचं 7 वर्षाचं लेकरू जसं गेलं त्या टोपल्यातले 2 गुलाबजाम घेतले आणि खाल्ले. आता ते लेकरू त्याला काय कळतं? जिनं जेवण ठेवलं होतं त्या जेवण ठेवणारीनं त्या लेकराच्या 2 कानाखाली ठेवून दिल्या आणि त्याच्या हाताला धरलं, घराच्या बाहेर काढून दिलं. लक्ष देऊन ऐका, उदाहरण संपलंय माझं. आणि ज्या सुवासनीला जेवायला बोलवलं होतं तिला सोन्याचं अंगठी दिलेली आहे, चांदीचं ताट आहे, बसायला पाठे, पाठीमागून पाठे, बस सगळं पाटावर सगळी व्यवस्था आहे. खरं सांगा, 9 महिने 9 दिवस ज्या गर्भामध्ये ज्या लेकराला वागवलंय, तळ हाताच्या फोडासारखं जपलंय, त्या लेकराला 2 गुलाबजाम साठी जर त्या मालकिनीने 2 कानाखाली दिल्या, त्याची आई जेवण करेल का माया हो? आणि जी जेवल ती तिची सक्की माय म्हणायची का? हाही एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? जेवायला बोलवलं, पोटच्या लेकाला 2 कानाखाली मारून काढून दिल्यानंतर सोन्याचं ताट नाही, तिला 100 ग्रॅम जरी अंगावर सोनं केलं तरी ती तुमच्या गलचा घास खाणार नाही. का? तिचं प्रेम तिच्या लेकरावर आहे. कोणावर आहे? याच्या उलट घ्या, सुवासनीचं जेवण ठेवलंय आणि त्या बाईला ताट वाढलंच नाही. तिच्या 7 वर्षाच्या लेकराला जी मालकीने तिनं मांडीवर घेतलं, त्याच्या गालावर हात फिरवला आणि तिच्या हाताने त्याला 2 गुलाबजाम खाऊ घातले.
खरं सांगा, एवढं जर प्रेमानं त्या लेकराला गुलाबजाम खाऊ घातल्यानंतर तिच्या आईला जेवायची गरज राहील का हो? अजिबात नाही. लेकराचं पोट भरलं की तसं आईचं पोट भरतं. हा जसा नेम आहे तसा साधूचा उत्सव केला, संतांचा उत्सव केला, हरिभक्ताचा उत्सव केला की देवाला काही गरजच नाही महाराज, देवाचं आपोआप पोट भरतंय. बरोबर आहे का नाही? मी सांगतोय असं नाही, प्रमाण किती गोडे पहा. देव सारावे परते संत पूजावे आरते, संत पूजावे आरते. जो धर्माला मानत नाही 2, तो गाईला मानत नाही 3, आणि जो शास्त्राला मानत नाही 4. एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलंय, पंचक्रोशीतल्या लोकांनी केलंय. ऐका, एवढं सुंदर नियोजन असून सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहत नाही. त्यांना काय म्हणायचं? नास्तिक म्हणायचं. याच्यापेक्षा दुसरा बरा आहे तो आदम. काही लोक नका का कीर्तनाला येणं, नका का कथेला येणं, पण जेवायला येतात. म्हणजे जे येतच नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? बरं आहे. काही लोक 7 दिवस येत नाही, पण चला बापा रामेश्वराच्या महाप्रसादाला आपण जाऊ. मग जे येतच नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? बरं आहे. एक वेळचा प्रसंग आहे. अकबर बादशाने बिरबलाला प्रश्न केला. बिरबल, ए बिरबल जी, कितवी शिकलाय रे तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. बिरबल राजे साहेबाला सांगू लागले, राजे साहेब ऐका, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकलेले आहे त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे, आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेला आहे. तुम्हाला नाही कळलं तरी माना हलवा, आपल्याला 12ला जेवायला बसायचंय. चला पुढं चला, ताण घेऊ नका जास्त, अजिबात लोड नका घेऊ. तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. दुपारची शाळा सुटली ती मुलं आश्रमामध्ये जायची. ते संन्यासी महात्मा होते. ते संन्यासी महाराज त्या पोरांना बोलवायचे, ए मुलांनो इकडे या. आणि ते मुलं त्या साधू महाराजांकडे गेले. ते मुलं त्या संन्यासी महाराजांकडे गेले. ते संन्यासी महाराज काय करायचे? खिशातून 10 पैसे द्यायचे, 4 आणे द्यायचे, 50 पैसे द्यायचे, चॉकलेट द्यायचे आणि गोळ्या द्यायचे. त्या पोरांना सांगायचे, ए मुलांनो ऐका ना, मला रामराम म्हणून. काय म्हणायचे? मला रामराम म्हणून. आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचे, गोळ्या भेटायच्या. दुपारची शाळा सुटली की त्या संन्यासी महाराजाकडे पाहायचे. पोरण म्हणायचे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे. मुलं पुढं पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. तो साधू विचार करायचा, जरी हे मुलं मला चिडवत असेल, जरी हे मुलं मला त्रास देत असेल, तरी पण मी यांच्या मुखातून काय करून घेतोय? भगवंताचं नामस्मरण करून घेतोय, चिंतन करून घेतोय. तो बरायचा अभंग कसा वायाला जाईल महाराज, किती गोड आहे पहा. सेवित ते वैष्णवा माझी अग्रगण्य, राया ते जान उत्तम भक्त. हनुमंतराय सीता शोधण्यासाठी निघा. प्रभू रामचंद्राला प्रश्न केला, प्रभू ज्या लंकेमध्ये मी चाललोय त्या लंकेमध्ये रावणाच्या 80,000 बायका आहे, अनेक राक्षसांच्या अनेक पत्न्या, मी माझ्या आई साहेबाला कसं ओळखू? हनुमंतरायाने असं विचारल्यानंतर प्रभू रामचंद्र हनुमंतजीला सांगतात, हनुमंता तुझी सीताई साहेबच्या वाटिकेमध्ये आहे ना रे दादा, तिथले सर्व पशु पक्षी देवाचं चिंतन करत असेल, तिथले राक्षस देवाचं चिंतन करत असेल. याच्या पुढे जाऊन सांगू हनुमंता, तुझ्या सीताई साहेबाकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत असेल. किती गोड माझे तुकोबराय वर्णन करतात. राम जानकी जीवन योगियाचे निज ध्यान, राम राजीव लोचन. च्या मालकाने नामदेवरायला आवाज, नामा ए नामा. धावत पळत माझे नामदेवराय पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा काय झालं ओरडण्यासाठी? काय नाही रे नामा, मंगळवेड्याची भिंत कोसळली आणि माझा चोखोबराय मरण पावला, जा त्याची अस्थी घेऊन ये. जगाच्या मालकासमोर नामदेवरायने हात जोडले. हो पांडुरंगा ऐका ना, हजारो लोक त्या भीती खाली दडून पडले, मी चोखोबरायची अस्थी कशी ओळखायची? पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांना सांगितलं, नामा अस्थी उचल आणि कानाला लाव. ज्या अस्थीमधून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ध्वनी येणारे ती माझ्या चोख. अनेक वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकतायत.
कीर्तन ऐकतात म्हणण्यापेक्षा तुम्ही कीर्तनकार गिळून घेतले. कशी घेतली? गिळून घेतली. असे सगळे फेट्या सगट गिळून खाल्ले तुम्ही कीर्तनकार. आता मेल्यानंतर ज्या लोकांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त तुम्ही ऐका आणि मीही ऐकायचं. आपण प्रॅक्टिकली करून पाहायचं. अहो कीर्तनात बसल्या बसल्या थोबड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, आपले हाडं कधी म्हणतील? आपल्यातलं जर एखादं मेल आणि त्याचं हाडूक कानाला लावलं तर झिंग झिंग झिंगाट आवाज येण्याची दाट शक्यता आहे. काही काही हाडायंत एवढी दिशी पिली की हाडातून दिशीचा वास येऊ शकतो महाराज. हे आपलं वर्णनच नाही चाललं, हे उत्तम वैष्णवाचं वर्णन चाललंय. निमिषार्थ तुटील वक्षण जे न सोडी ती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते जाणवत. त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात नवल नाहीये, निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. 4 प्रकारचे वैष्णव. अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. वैष्णवाचे 2 लक्षण आहे महाराज. एक बाह्य लक्षण आणि दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा ऊर्ध्वपुंड्र भाळ कंठी शोभे माळ. वैष्णवाचं लक्षण सांगत असताना तुकोबरांनी प्रमाण खर्च केलंय. तुकोबराय सांगतात हो ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे त्याला वैष्णव म्हणा. बरेचशा लोकांची अशी धारणा आहे. एक साधक तुकोबरायकडे गेले. ओ बाबा ऐका ना, अहो ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे आणि ज्यांच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे असे लोक ग्रामपंचायतच्या टायमाला धाब्यावर सापडतात, मग त्यांना वैष्णव म्हणायचं का? हे सर्व जाणकार मंडळी आहे. परमार्थातलं कोणतंही लक्षण बाह्य नाहीये बरं महाराज. एवढं वातावरण खराब झालंय, लोकांची धारणा चुकीची झालेली आहे. लोकांना असं वाटतं ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची फी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची गाडी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याच्या कीर्तनाला पब्लिक जास्ती तो सगळ्यात मोठा बाबा. दाढीवर गाडीवर ढेरीवर बाबा ठरवत जाऊ नका. अस्वलाला सुद्धा हात केस आहे, मग तुम्ही का त्याच्या केसावर साधू ठरवणार आहे? थोडं युट्यूब चेक करा. जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले अजिबात नाही. म्हणून दाढीचा आणि संताचा आणि वैष्णवाचा अर्थार्थी काहीच संबंध आहे. मी तुम्हाला सांगितलंय ना, इथं कीर्तन करत असताना धास्ती आहे माझ्या मनामध्ये, भीती वाटते मला. कारण माझ्या समोर असे काही मंडळी बसलेले की त्यांच्या गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे महाराज. माझा जन्म नव्हता तेव्हा त्यांच्या संस्था सुटलेल्या आहे. मी काय सांगतो, हा परिसर कच्चा नाहीये. इथं जे आता निवृत्तीवत आहेत पण त्यांच्या वडिलाचं सुद्धा गायन आम्ही ऐकलेलं आहे. सगळे जाणकार मंडळी इथं. असं येड्या गबाळ्याचे का म्हणे. इथं 24 कॅरेट सोनं पाहिजेत. कोणतं कॅरेट पाहिजे? 24 कॅरेट सोनं. मग लक्ष देऊन ऐका. परमार्थातलं कोणतंही लक्षण बाह्य नाहीये. हल्ली असं झालंय महाराज, परमार्थ सुद्धा लोकांनी चॉईस नुसार सुरू केलाय. कसा सुरू केलाय? पूर्वी जर कीर्तन घ्यायचं असलं तर मीटिंग भरली की लोक सांगायचे तो कीर्तनकार तपस्वी असला पाहिजे, तो कीर्तनकार ज्ञानी असला पाहिजे, तो कीर्तनकार चांगला बोलणारा असला पाहिजे. आता सप्तेची मीटिंग जरी भरली तरी लोक म्हणतात तो युट्यूबर आहे का? इथून सुरुवात आहे. काय म्हणतात लोक? तो कीर्तनकार युट्यूबर आहे का? म्हणजे लोकांची धारणा अशी आहे की जे युट्यूबर आहे तेच कीर्तनकार आहे. मग बाकीचे म्हशी वळतात का? अजिबात नाहीये. मी माफी मागून एक वाक्य बोलतो. ज्या गोष्टीचं मार्केट जास्त असतं ती गोष्ट बहुतांशी खोटी असते. हा मार्केटचा नियम आहे. ज्या गोष्टीचं मार्केट जास्त असतं ती गोष्ट बहुतांशी कशी असती? खोटी असती. पूर्वी लोक श्रद्धेनं कीर्तन घ्यायचे, भावनेनं घ्यायचे, प्रेमानं घ्यायचे. आता चॉईसनं. अरे चॉईसनं मोबाईल घेतला पाहिजेत ना, चॉईसनं गाडी घ्या, चॉईसनं कपडे घाला, चॉईसनं चांगली घडी घाला. चॉईसनं कुठं कीर्तनकार असतो का? कीर्तनकार हा श्रद्धेनं घ्या, कीर्तनकार हा भावनेनं घ्या. म्हणून बाह्य रंगाने कोणालाही साधू म्हणू नका. इथं माफी मागून एक वाक्य बोलतो. महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुमचं मस्तक सुद्धा दुसऱ्याच्या चरणावर नाही गेलं पाहिजेत महाराज. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही कोणालाही महाराज म्हणता, कोणाचे फोटो घरात लावता आणि त्यानं काही लफडे केले की लोक म्हणतात हा आता महाराज लोकही बिघडले. महाराज लोक कालही बिघडलेले नव्हते, महाराज लोक आजही बिघडलेले नाहीये आणि महाराज लोक उद्याही बिघडणार नाही. तुमचं पाप आहे, तुम्ही बिघडलेल्या महाराजांच्या नांदी लागले. ही वस्तुस्थिती ना. आम्ही तुम्हाला सांगतोय ना, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्यावर श्रद्धा ठेवायची नाही. म्हणून बाह्य लक्षणाला शास्त्रामध्ये किंमतच नाहीये. जेवढे काही लक्षण आहे तेवढे सगळे आंतरिक आहे.
आणि काय त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण आहे असं ज्यावेळेस विचारलं तुकोबरायला, त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात वैष्णव घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया ऐकात. अवघी देवावरी माया त्याला वैष्णव म्हणा, लक्ष देऊन ऐका. पण महाराज कसं शक्य आहे? अवघ प्रेम मनुष्य देवावर करणं शक्यच नाही. याचं कारण असं आहे, भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना प्रामुख्यानं अशा गोष्टीवर मनुष्य जेवढं प्रेम करतो, काही गोष्टीवर की त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो माणसाच्या शरीरावर. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. बसणाऱ्या कोणत्याच माणसाला असं वाटत नाही वयाच्या अगोदर आपलं टक्कल पडावं. वाटतं तुम्हाला? वयाच्या अगोदर आपले केस पांढरे व्हावं वाटतात? अजिबात नाही. म्हणून माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. दुसरं प्रेम करतो समाजावर. आज जेवढं काही आपलं चाललंय समाजासाठीच चाललंय ना महाराज. चांगले कपडे कोणासाठी घालायचे? लोक काय म्हणतील. घर कायसाठी बांधायचं? लोक काय म्हणतील. गरज नसताना सुद्धा, परिस्थिती नसताना पोरीच्या लग्नाला 10-20 लाख रुपये खर्च करायचे. कायसाठी? लोक काय म्हणतील. अहो लोक काय म्हणतील म्हणून काही लोक कीर्तनाला येऊन बसतात. लोक म्हणतात अख्खी मोजपुरी गेली, मी जर नाही गेलो लोक शेण घालतील. मग लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील म्हणून सप्ताहात नका येऊ, लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नका ऐकू. माझा देव काय म्हणाल म्हणून कीर्तन ऐकायला शिका गड्या. दुसरं प्रेम मनुष्य समाजावर करतो. आज अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी लोकांकडे, कोट्याधीश ते 100 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे. मग एवढा पैसा असताना ते राजकारणामध्ये काय येतात, पॉलिटिक्स मध्ये काय येतात? त्याचं कारण लोकांना पैशानं समाधान नाहीये. लोकांना असं वाटतं लोकांनी मला मानलं पाहिजे, माझे बॅनर लागले पाहिजेत, माझा जय जयकार झाला पाहिजे. दुसरं प्रेम समाजावर. लक्ष देऊन ऐका बरं. काही लोक शरीरावर प्रेम करत नसेल, काही लोक समाजावर प्रेम करत नाही, पैशावर प्रेम करत नाही. जगात माणूस कोणी काय असे ना तो करतो. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात, नदीच्या किनारी तुमचं गाव आहे, रात्रंदिवस शेतामध्ये एवढे कबाड कष्ट करता. तुम्ही देवासाठी करता का पैशासाठी करता? बोलत चला, लाजू नका. त्यासाठी पैशासाठी. हा मोकळं बोला, असं लाजू नका. मी काही नवीन नाही तुमच्यासाठी. कशासाठी करता? एवढ्या दुरून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी? नाही, बोला बोला. नाही, लाजू नका, असं मोकळं. हा पैशासाठी. वा 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 राजे. हा नाही, आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे. हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या तुम्ही. असं मनात नका ठेवू ना. कारण महाराज लोकांचं काही झालं की तुम्ही असं काय का उन्यावर एवढे काही लोक, आपल्या काही कळत नाही. काय बगीचे की बाग कापले तुमचे, आम्ही काही कळत नाही का? या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करतो. पण महाराज वैष्णवाच्या जीवनाचा जर विचार करायला गेलो, साधू संतांच्या जीवनाचा जर विचार करायला गेलो, बाकीच्या संतांचा सोडून त्या तुकोबरायच्या जीवनाचा जर अभ्यास केला, या 3ही गोष्टीवर तुकोबरायांनी लात मारली. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. जगद्गुरु तुकोबरायांनी समाजाचाही त्याग केलाय, जगद्गुरु तुकोबरायांनी शरीराचाही त्याग केलाय, आणि जगद्गुरु तुकोबरायांनी धनाचाही त्याग केला. सर्वांचे प्रमाण पाठ आहे. महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांकडनं रणा घेऊन गेले. सोने रुपे अमा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे आम्ही तेने सुखी. मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास. तुका म्हणे मज हे आस. आणि शरीराचाही विचार केला नाही, समाजाचा तर विचार तुकोबराय करतच नव्हते. का? हा समाज कोणाचा झालेला आहे म्हणून तुमचा आणि माझा होणार आहे. त्या काळामध्ये तुकोबरायांनी परमार्थ करणाऱ्या साधकाला सांगितलंय, काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा. परमार्थ करणाऱ्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आता ऐका हे वचन, ते जोनिया जन भक्ती करा. हा समाज, अरे 10 ते 20% समाज जर देवाचा झाला नाही तर आपला होईल याची अपेक्षा कशी करायची महाराज? ज्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली, ज्या ज्ञानोबरायांनी चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिला, हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ दिला, या समाजाने ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला सोडलं नाही. तुमचा आणि माझा माता ठिकाण्यावर यावा याच्यासाठी पंचम वेद असा गाथा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी दिला.
या माथ्याने त्या गाथ्याचं स्वागत तर नाही केलं, पण या माथ्याने तो गाथा पाण्यात बुडवला. मग समाज तुकोबरायचा झाला नाही, समाज ज्ञानोबरायचा